त्यासाठी 8 ऑगस्ट आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 17 ऑगस्टला मिळणार. एकदाच खात्यावर 3,000 रुपये पडणार. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करा. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. राज्याची आवास योजना ही केंद्राच्या आखाड्यात घेण्याबाबत विनंती. शेतकऱ्याकडून घेतली 5,000ची लाच. एसीबीने आवळल्या पर्यवेक्षकाच्या मुसक्या. पुण्यातील घटना समोर. कोकण, विदर्भासह मराठवाड्याला आज पाऊस. राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. नवे संकट. रानडुकरांकडून मका पिकाची नासाडी. पळवण्यासाठी फटाक्यांच्या बांधावर आवाज. निसर्गाचा लहरीपणा. रिमझिम पावसामुळे मोसंबी फळांवर काळे डाग. आता फळगतीही वाढली. उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल. बांगलादेशमधील संघर्षाने मिरचीचे दर घसरले. किलोमागे 44 रुपयांची घट. सिल्लोड, पिंपळदरी भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. मविवामध्ये कोणताही पक्ष छोटा मोठा भाऊ नाही. महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप भाजपने केले. नाना पटोलेंचा महायुती सरकारवर निशाणा. पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा. मतदान मिळणार नाही. मनोज जरांगे पाटील यांचा शरद पवार, फडणवीसांसह राणेंवरही निशाणा. सातपुरा जिल्ह्यात 7 महिन्यात 55,565 मतदार वाढले. लोकसभेनंतर 30,000 नवे मतदार. प्रशासनातर्फे विधानसभेची यादी जाहीर. किसान सन्मान योजनेसाठी कार्यालयात कर्मचारीच नाही. अकोला जिल्ह्यात कर्मचारी नेमणूक करण्याची शिवसेनेची मागणी. पाणी पुरवठा योजनेत जमीन दिली तरी प्रकल्पग्रस्त अप्रमाणपत्र मिळेना. अकोला जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचा आरोप. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी स्वतंत्र कायदे. मुलींना मिळेल संरक्षण व न्याय. नाशिकमधील लासलगाव महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन. पडताळणी. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त 52,000 अर्जांपैकी 50,000 महिलांना मिळणार लाभ.